नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे एक्सपर्ट इन फिजिक्स बाय सागर इंगे. आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत दॅट इज एंड करेक्शन, रेझोनन्स ट्यूब अँड कंट्स मेथड्स और कंट्स ट्यूब्स. हा फेनॉमिना आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहेत. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं होतं दॅट इज द फेनॉमिना ऑफ ऑर्गन पाईप ॲट क्लोज एंड अँड ओपन एंड. तिथं आपण साऊंड वेव्हचं रिफ्लेक्शन आणि ज्यावेळेस इन्सिडंट वेव्ह आणि रिफ्लेक्टेड वेव्ह सुपरपोज होतात त्यावेळेस तिथं टेक्स्चर वेव्ह क्रिएट होते आणि ही टेक्स्चर वेव्ह तिथं नोट्स क्रिएट करत असते. मग त्या नोटची फ्रिक्वेन्सी, त्याला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, सेकंड मोड ऑफ फ्रिक्वेन्सी, थर्ड मोड ऑफ फ्रिक्वेन्सी या संबंधित पार्ट जो आहे तो आपण तिथं डिस्कस केलेला आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे एंड करेक्शन. आता एंड करेक्शन, व्हॉट इज मीन बाय द एंड करेक्शन? आता एंड करेक्शनचा यूज हा ऑर्गन पाईपमध्येच केला जातो. मग एंड करेक्शन का बरं आपण इथं एंड करेक्शन का बरं घेतलं जातं किंवा एंड करेक्शन म्हणजे नेमके काय, तर ते समजून घेऊयात. आता समजा आपण हा ऑर्गन पाईप जर घेतला, दिस इज ऑर्गन पाईप, आणि आता ज्यावेळेस ह्या ऑर्गन पाईपचा आपण हा एक क्लोज एंड घेतलं, ह्या क्लोज एंडला रिफ्लेक्शन न होता ते ह्या क्लोज एंडपासून सम डिस्टन्स, म्हणजे आता मी इथं डॉटेड लाईन ही क्लोज एंड दाखवलं आहे, ह्या एंडला अँटीनोड रिफ्लेक्शन ह्या एंडला न होता याचा जो अँटीनोड जो आहे तो सम डिस्टन्स अबव, म्हणजे तिथं जी तुमचा जो नोड पॉईंट आहे जो आपण अगोदर अशा पद्धतीने घेत होतो. समजा आपण वन एंड क्लोज पाईप जर घेतलात, वन एंड क्लोज आहे, तर अशा पद्धतीचं तुम्हाला काय मिळत होता, अशा पद्धतीची इथं एक पल्स मिळत होती. दिस इज इन्सिडंट आणि ही रिफ्लेक्टेड. हा जो पॉईंट जो आहे रिफ्लेक्शनचा तो एक्झॅक्ट एंडला न आता तो सम डिस्टन्स अबव असतो. म्हणजे हा इथं तुमच्या ऑर्गन पाईप त्याचं हे जे ओपन एंड आहे ते इथपर्यंत आहे, आणि अँटीनोड जो आहे तो एक्झॅक्ट क्लोज एंडला नाही, तर तो काय आहे ह्या क्लोज एंडपासून सम डिस्टन्स अबव आहे. मग समजा इथं अँटीनोड आहे, मग अँटीनोडपासून तर क्लोज पॉईंटचं जे डिस्टन्स जे आहे ह्या डिस्टन्सलाच म्हणलं तर एंड करेक्शन. काय म्हणलं तर एंड करेक्शन. मग हे एंड करेक्शन का बरं क्रिएट झालं, तर त्याच्यामागचं मी रिझन तुम्हाला सांगितलं. दॅट इज, काय रिझन सांगितलं मी, ड्यू टू द फायनाईट मूवमेंट ऑफ एअर मॉलिक्यूल इन ऑर्गन पाईप, reflection take place not exactly at the open end. रिफ्लेक्शन कुठं होत नाही, एक्झॅक्टली नॉट ओपन एंड, सम डिस्टन्स अबव. म्हणजे बघा हा जो एंड जो आहे ह्या क्लोज एंडला, सॉरी ह्या ओपन एंडला इथं रिफ्लेक्शन होता, अँटीनोड कुठं जात आहेत, सम डिस्टन्स अबव जात आहेत. मग ह्या अँटीनोडपासून तर हे ओपन एंडचं जे डिस्टन्स आहेत, ओपन पाईपचं जे डिस्टन्स आहेत ह्या डिस्टन्सलाच म्हणलं तर एंड करेक्शन. काय म्हणलं तर एंड करेक्शन. मग त्याची डेफिनेशन आपण राईट करूयात. द डिस्टन्स ऑफ अँटीनोड, द डिस्टन्स ऑफ अँटीनोड, द डिस्टन्स ऑफ अँटीनोड फ्रॉम द ओपन एंड, फ्रॉम द ओपन एंड is known as end correction, is known as end correction. यालाच काय म्हणतो आपण, एंड करेक्शन असं म्हणतो. is known as end correction is denoted by, which is असं म्हणूयात, which is denoted by small e. ओके. मग हा एंड करेक्शनचा फॉर्म्युला दॅट इज E इज इक्वल टू 0.6 R, वेअर R इज द रेडियस ऑफ ऑर्गन पाईप, ऑर्गन पाईप. आता इन टर्म्स आपण डायमीटर राईट जर केलं तर तुम्हाला माहिती आहे रेडियस इक्वल टू हाफ ऑफ द डायमीटर. ओके. मग आता आपल्याला जर डायमीटरसाठी राईट करायचं जर असेल तर डायमीटरसाठी कसं येईल मग, दॅट इज E इज इक्वल टू 0.6 इंटू R इज इक्वल टू D/2. ओके. सो दॅट इज 0.3 D. दिस इज द एंड करेक्शन फॉर डायमीटर. म्हणजे D इज द डायमीटर ऑफ पाईप, वेअर अगेन D इज द डायमीटर ऑफ ऑर्गन पाईप. मग आपण समजा इथं क्लोज एंड आणि ओपन एंडसाठी जर घेतलं, म्हणजे एक ओपन एंड पाईप घेतला ऑर्गन पाईप आणि एक क्लोज एंड घेतलं, बोथ एंड आर ओपन, म्हणजे समजा अशा पद्धतीचं आपण ऑर्गन पाईप घेतलं आहे. ओके.
दोन्ही एंड कसे आहेत, ओपन आहेत. आता अँटीनोड जो आहेत तो अँटीनोड एवढ्या डिस्टन्सवरती, इकडे पण सम डिस्टन्स अबाव, दिस इज अ अँटीनोड. मग आता बघा हे क्लोज एंड आणि हे जे डिस्टन्स आहेत ह्या डिस्टन्सला म्हणलं जातं एंड करेक्शन. काय म्हणलं जातं, एंड करेक्शन. इथे पण दोन्ही साईडला मिळेल आपल्याला. दिस इज अ अँटीनोड पॉईंट, अँटीनोड पॉईंट. हे झालं तुमचं एंड करेक्शन. आता ही जर इफेक्टिव्ह लेंथ जर घेतली आपण, इफेक्टिव्ह एल इज अ लेंथ ऑफ ऑर्गन पाईप, then the effective length of organ pipeची इफेक्टिव्ह लेंथ काय, ऑर्गन पाईप दॅट इज एल डॅश इज इक्वल टू एल प्लस. आता दोन्ही साईडचे एंड करेक्शन याच्यामध्ये काय होतील, ॲड ही टोटल लेंथ प्लस ई प्लस ई म्हणजे काय झालं 2e एवढं डिस्टन्स. दिस इज द इफेक्टिव्ह लेंथ ऑफ ऑर्गन पाईप. हे कायसाठी आहेत, ओपन एंड. ओपन पाईप इज ओपन ॲट बोथ एंड्स, सो वी सिम्पली से दॅट ओपन पाईप. याला काय म्हणू शकतो आपण, ओपन पाईप. ओपन साईडसाठी इफेक्टिव्ह लेंथ मिळेल एल प्लस ट्वाईस ई. किती मिळेल, एल प्लस ट्वाईस ई. आता ओपन एंडसाठी आपल्याला व्हिलॉसिटीचं इक्वेशन पण माहीत आहे. ओपन एंडला व्हिलॉसिटी किती असते, व्ही इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी जर घेतली तर फ्रिक्वेन्सी एन इज इक्वल टू व्ही अपॉन ट्वाईस एल, म्हणजे इथे किती येईल, व्ही अपॉन 2 इंटू एल प्लस. आता इथे एल डॅश येईल एल प्लस 2e. दिस इज अ फॉर्म्युला फॉर द फ्रिक्वेन्सी फॉर फंडामेंटल मोड. फंडामेंटल मोडसाठी व्ही अपॉन ट्वाईस एल डॅश इज द इफेक्टिव्ह लेंथ, देन व्हिलॉसिटी अपॉन 2l प्लस ई. दिस इज अ इफेक्टिव्ह लेंथ इन टर्म्स ऑफ इफेक्टिव्ह लेंथ or in terms of end correction. This is a formula for fundamental frequency in open pipe. आता आपण जर क्लोज एंड पाईप जर घेतलं, कोणता पाईप घेतला, क्लोज एंड पाईप. फॉर क्लोज एंड पाईप, फॉर क्लोज एंड पाईप, क्लोज एंड पाईप. आता क्लोज एंड पाईप जर घेतला आपण, अशा पद्धतीचा आपला पाईप आहे. ओके, त्याचे एक एंड कसं आहेत, क्लोज आहे. अँटीनोड बघा, अँटीनोड इथं हा पाईप आहे, अँटीनोड इथं फॉर्म होते सम डिस्टन्स अबाव द ओपन एंड. आणि मग हे इथं असणार आहे एंड करेक्शन. ही दिस इज एल इज अ लेंथ ऑफ ऑर्गन पाईप. सो द इफेक्टिव्ह लेंथ एल डॅश. आता एल डॅश काय येईल इथं, एल प्लस ई, कारण इथं काय आहेत, एकाच साईडला काय आहेत पाईप ओपन आहे, म्हणून एंड करेक्शन कुठे मिळणार आहेत, एकाच साईडला मिळेल. सो एल डॅश इक्वल टू एल प्लस ई. सो दिस इज अ एंड करेक्शन. मग फॉर्म्युला फॉर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी एन इज इक्वल टू व्ही अपॉन 4l डॅश दॅट इज इक्वल टू व्ही अपॉन 4 इंटू एल प्लस ई. दिस इज अ फॉर्म्युला फॉर द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फॉर द क्लोज एंड पाईप. परत एकदा बघा, या सेक्शनमध्ये आपण कशाचं डिस्कशन करतोय, तर एंड करेक्शनचं डिस्कशन करतोय. एंड करेक्शन म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला, तर एंड करेक्शन इट इज व्हेरी सिम्पल. दॅट इज ड्यू टू द सम फायनाईट मुवमेंट ऑफ एअर मॉलिक्यूल द रिफ्लेक्शन ऑफ sound wave is not exactly the open end, it is some distance above the open end. That is, antinode is formed at some distance above the open end. ओपन एंड पासून सम डिस्टन्सवरती काय होतं, अँटीनोड इथं फॉर्म होत आहेत. हा ओपन एंड आहे, इथून सम डिस्टन्सवरती अँटीनोड फॉर्म होते. तो एक्झॅक्टली ओपन एंडला फॉर्म होत नाही. मग त्या एंडपासून तर अँटीनोडपर्यंतचं डिस्टन्स, ओके, द डिस्टन्स ऑफ अँटीनोड फ्रॉम द ओपन एंड, त्यालाच काय म्हणतो आपण, एंड करेक्शन असं म्हणतो. दॅट इज एंड करेक्शन फॉर्म्युला ई इज इक्वल टू 0.6 r इज द रेडियस ऑफ ऑर्गन पाईप. आणि इन टर्म्स ऑफ डायमीटर राईट केलं तर ई इज इक्वल टू 0.3 इंटू डी. डी इज अ डायमीटर ऑफ ऑर्गन पाईप. मग आता आपण हे ओपन एंडसाठी बघितलं आणि हे क्लोज एंडसाठी बघितलं. तर ओपन एंडला दोन्ही साईडला काय मिळेल आपल्याला, एंड करेक्शन मिळेल. म्हणून इथे इफेक्टिव्ह लेंथ मिळेल एल डॅश इक्वल टू एल प्लस ट्वाईस. त्यात ही काय झाली, इफेक्टिव्ह लेंथ ऑफ ऑर्गन पाईप झाली. इफेक्टिव्ह लेंथ ऑफ ऑर्गन पाईप इथे पण आपण राईट करू शकतो, इफेक्टिव्ह लेंथ ऑफ ऑर्गन पाईप. सो एल प्लस ई, कारण इथं एकच एंड काय आहे,
open आहे, so L plus E. इथं दोन्ही एंड ओपन आहे, so L plus twice E and respect to fundamental frequency. So this is a phenomena of the एंड करेक्शन. आता आपल्याला पुढचा फेनॉमेना काय बघायचा आहे, रेझोनन्स ट्यूबचा. कशाचा फेनॉमेना बघायचा आहे, रेझोनन्स ट्यूब. आता रेझोनन्स ट्यूब is used to determine the velocity of sound in ear by the help of tuning fork. म्हणजे ट्युनिंग फॉर्कचा यूज करून आपण काय करतो, इथं व्हिलॉसिटी ऑफ साऊंड मेजर करतो. ओके, आणि त्याच मेथडला म्हणलं तर रेझोनन्स ट्यूब मेथड. मग आता ही रेझोनन्स ट्यूब मेथड काय आहेत ते आपण इथं डिस्कस करूयात. रेझोनन्स ट्यूब, रेझोनन्स ट्यूब. ओके, मग मी इथं याच्याबद्दल राईट करेल. It is used to determine the velocity of sound, in ear, by the help of tuning fork. मग ट्युनिंग फॉर्कचा यूज करून काय केलं जाते, इथं व्हिलॉसिटी ऑफ साऊंड इयरमध्ये फाइंड आउट केली जाते. मग आता ती कशा पद्धतीने फाइंड आउट केली जाते ते आपण ह्या पार्टमध्ये डिस्कस करूयात. मग आता बघा, समजा हा तुमचा ही रेझोनन्स ट्यूब आहे तुमची. या ट्यूबच्या एका पर्टिक्युलर पार्टवरती आपण काय केलं आहे, लिक्विड या इन्सर्ट केलेलं आहे. ह्या ट्यूबमध्ये काय केलं आहे, लिक्विड इन्सर्ट केले. आणि मग इथं आपण काय करतो, एक ट्युनिंग फॉर्कच्या साहाय्याने इथं एक फ्रिक्वेन्सी क्रिएट करतो. ओके, ट्युनिंग फॉर्क रबर स्टँडवरती स्ट्रक करणार आणि तो ह्या रेझोनन्स ट्यूबच्या शेजारी म्हणजे ओपन एंडला आपण करेक्ट करणार. आता काय होणार, ही व्हायब्रेशन जी आहेत, ही व्हायब्रेशन काय करणार, इथं साऊंड वेव्ह जी आहे ती काय करते, इथं ट्रान्सफर करेल. ट्रान्सफर केल्यानंतर हा लिक्विडचा जो सरफेस आहे, ह्या सरफेसतून ती वेव्ह काय होईल, रिफ्लेक्ट होईल आणि रिटर्न बॅक येईल. आता आपण फर्स्ट रेझोनन्सची कंडिशन घेतली. कंडिशन ऑफ फर्स्ट रेझोनन्स. आता बघा, मी काय सांगितलं तुम्हाला, एक रेझोनन्स ट्यूब घेतली. त्या रेझोनन्स ट्यूबमध्ये आपण काय घेतले, लिक्विड घेतले. आपण रेझोनन्स फॉर फर्स्ट रेझोनन्सची कंडिशन इथं डिस्कस करते. मग आता आपण इथं L इज द लेंथ ऑफ दिस रेझोनन्स ट्यूब घेतलं आणि मग इथं ही ट्युनिंग फॉर्कच्या साईन आपण इथं फ्रिक्वेन्सी क्रिएट केली आणि इथं तुम्हाला एक नोट्स क्रिएट झाली. ओके, अशा पद्धतीची वेव्ह इथं इन्सिडेंट झाली, इथून परत रिफ्लेक्ट बॅक झाली. अशा पद्धतीची स्टेशनरी वेव्ह इथं क्रिएट झाली. ह्या स्टेशनरी वेव्हची वेवलेंथ तुम्ही जर कॅल्क्युलेट जर केली तर तुम्हाला ही वेवलेंथ मिळेल तुम्हाला. दॅट इज वेवलेंथ इज, हे जे डिस्टन्स आहेत ते लेंथ आहे रेझोनन्स ट्यूब, लेंथ आहे. इथं अँटीनोड फॉर्म होईल आणि तिथूनपर्यंतचे डिस्टन्स एंड करेक्शन असणार आहे आणि ही टोटल वेवलेंथ तुम्हाला मिळेल λ/4. मग आपण असं राईट करू शकतो इथे, दॅट इज L1 + E इज इक्वल टू λ/4. इक्वेशन नंबर फर्स्ट. म्हणजे काय केलं आपण, एक रेझोनन्स ट्यूब घेतली. त्या रेझोनन्स ट्यूबच्या वरती ट्युनिंग फॉर्कनी रबर स्टँडवरती ट्युनिंग फॉर्क हॅमर केल्यात. ओके, आणि हॅमर केल्यानंतर तो काय होणार आहे, व्हायब्रेट होणार आहे. व्हायब्रेट झालेला ट्युनिंग फॉर्क आपण काय शेजारी नेणार आहे, ह्या रेझोनन्स ट्यूबच्या शेजारी नेणार आहे, म्हणजे ओपन एंडवरती ठेवणार आहे. त्यावेळेस ओपन एंडच्या वरती ठेवल्यानंतर तिची जी फ्रिक्वेन्सी आहे, फ्रिक्वेन्सी तिथे जी वेव्ह क्रिएट झाली ती वेव्ह कुठं ट्रान्सफर होणार आहे, ह्या ट्यूबमध्ये. आणि ट्यूबचा हा जो लिक्विडचा सरफेस आहे, ह्या लिक्विडच्या सरफेसवरून काय होणार, ती रिफ्लेक्ट होईल आणि तुम्हाला काय मिळेल, दॅट इज अ स्टेशनरी वेव्ह मिळेल. ओके, फर्स्ट मोड, त्याला आपण कंडिशन ऑफ फर्स्ट रेझोनन्स असं म्हणते. ओके, मग इथं ह्या पार्टची जर आपण लेंथ घेतली, L1 इज लेंथ ऑफ दिस ओपन पार्ट ऑफ रेझोनन्स ट्यूब अँड E इज द एंड करेक्शन. हे काय, अँटीनोडपासून क्लोज एंड ओपन एंडपर्यंतचं डिस्टन्स. मग L1 + E इज इक्वल टू λ/4. फर्स्ट रेझोनन्सची कंडिशन. दिस इज अ कंडिशन ऑफ फर्स्ट रेझोनन्स. ओके, आता आपण सेकंड रेझोनन्सची कंडिशन घेतली. कंडिशन फॉर सेकंड रेझोनन्स, कंडिशन फॉर
second resonance condition for second resonance. मग सेकंड रेझोनन्सची ज्यावेळेस आपण कंडिशन घेणार आहे अशा पद्धतीचा आपला पाईप असणार आहे. ओके, त्या पाईपच्या सम पार्टमध्ये आपण काय केलं, लिक्विड इन्सर्ट केलं इथं. आता बघा आणि ही वेव्ह येऊन काय होणार, रिफ्लेक्ट होईल अशा पद्धतीने आउटसाईडला. आणि मग इकडं काय होणार आहे, अँटीनोड फॉर्म होईल सम डिस्टन्स अबाव द ओपन एंड. मग दिस कंडिशन, दिस लेंथ इज ई आणि हेटून ही लेंथ आपण याला L2 म्हणूयात, L2. ओके, L2. आणि मग ही टोटल वेव्ह लेंथ तुम्हाला इथं किती मिळेल, हा λ/2 आणि ही λ/4 म्हणजे किती होईल, 3 λ/4. किती होईल, 3 λ/4. 3 λ/4. मग आपण इथं असं म्हणू शकतो दॅट इज L2 प्लस एन करेक्शन E इज इक्वल टू 3 λ/4. इक्वेशन नंबर 2. मग आपण काय करूयात, इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 सबट्रॅक्ट करूयात. सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. ओके, म्हणजे काय बघा, L2 प्लस E मायनस L1 प्लस E. आपले इक्वेशन नंबर 1 आहे बघा, L1 प्लस E. मग इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 काय करतो आपण, सबट्रॅक्ट इज इक्वल टू 3 λ/4 मायनस λ/4. बरोबर. मग आता काय मिळेल बघा, L2 प्लस E मायनस L1 मायनस E इज इक्वल टू 3 λ मायनस λ/4. मग प्लस E मायनस E कॅन्सल, सो L2 मायनस L1 इज इक्वल टू 2 λ. 3 λ मायनस λ इज 2 λ/4 दॅट इज λ/2. सो वेवलेंथ काय मिळेल मग तुम्हाला, दॅट इम्प्लाइज λ इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट L2 मायनस L1. मग इथे व्हिलॉसिटी ऑफ साऊंड आपल्याला जर फाइंड आउट करायचं असेल, द व्हिलॉसिटी फॉर्म्युला फॉर velocity of sound that is V is equal to n lambda. So n is frequency, where n is frequency, and therefore V is equal to n and it is lambda. Lambda is 2 into L2 minus L1. म्हणजे फायनल तुम्ही अशा पद्धतीने राईट करू शकतात. Finally, we can written as that is V is equal to 2n L2 minus L1. This is the formula for the velocity of sound in air by using the resonance tube method. म्हणजे रेझोनन्स ट्यूबचा यूज करून आपण इथे काय फाइंड केली, तर व्हिलॉसिटी ऑफ साऊंड इन इयर फाइंड आउट केली. काय फाइंड केली, इयर. त्याचा फॉर्म्युला मिळाला V इज इक्वल टू 2n इन ब्रॅकेट L2 मायनस L1. आता आपण समजा इथं लेंथ L2 जर फाइंड आउट करायचा प्रयत्न जर केला कम्पेअर टू द L1, म्हणजे कोणती लेंथ ग्रेटर आहे कम्पेअर टू द, म्हणजे फर्स्ट रेझोनन्समध्ये लेंथ मॅक्झिमम आहे की सेकंड रेझोनन्समध्ये लेंथ मॅक्झिमम आहे, हे फाइंड आउट करण्यासाठी आपण इथे एक इक्वेशन बघूया. मग असं म्हणेल मी, नाव taking ratio of equation 2 to equation 1, म्हणजे इक्वेशन 2 आणि इक्वेशन 1चा आपण जर रेशो जर घेतला तर काय मिळेल बघा रेशो, दॅट इज L2 प्लस E इज अपॉन L1 प्लस E इज इक्वल टू 3 λ/4 डिवाइड बाय λ/4. सो λ/4 गेट कॅन्सल, इज इक्वल काय शिल्लक राहील, 3 राहील. सो L2 प्लस E इज इक्वल टू 3 टाइम्स L1 प्लस E ॲज राईट.
मग हा तिकडे पाठवला. सो L2 इज इक्वल टू 3L1 प्लस 3E. आता हा ई तिकडे आला, काय झाला मायनस ई. 3 मल्टिप्लाय करून घेतलं 3L1 प्लस 3 आणि हा ई तिकडे पाठवला मायनस ई. सो L2 इज इक्वल टू 3L1 प्लस 2E. दिस इज अ इक्वेशन ऑफ लेंथ L2 आणि ह्या इक्वेशनवरून तुम्ही असं म्हणू शकतात, ओके, दॅट इज द सेकंड रेझोनन्स इज ऑब्टेन द लेंथ मोर दॅन द, काय म्हणू शकतात, second resonance is obtained, the second resonance is obtained at length more than the thrice the length of first resonance. Okay, so the second resonance is obtained the length more than the thrice the length of resonance. So this is the meaning of the length L2. म्हणजे सेकंड रेझोनन्सची लेंथ आहे ती थ्री टाइम्स ऑफ द फर्स्ट रेझोनन्स, म्हणजे फर्स्ट रेझोनन्सच्या लेंथपेक्षा 3 टाइम्स नाही कशी आहे, मॅक्सिमम आहे. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ रेझोनन्स ट्यूब. ह्या रेझोनन्स ट्यूबचा यूज करून आपण काय केलं तर साऊंड व्हेलॉसिटी ऑफ साऊंड फाइंड केली कुठं, इयरमध्ये, बाय द हेल्पिंग ऑफ द ट्युनिंग फॉर्क. पण आता इथे लक्षात घ्या, ही ट्युनिंग फॉर्कची जी फ्रिक्वेन्सी आहे ती आपल्याला नोन आहे. फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फॉर्कची असते नोन असते, त्या नोन फ्रिक्वेन्सीच्या कम्पेअरमध्ये आपण काय फाइंड करतो, दॅट इज व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन इयर फाइंड करतो युझिंग द दॅट इज दिस मेथड, दॅट इज रेझोनन्स ट्यूब मेथड. आता बघा आपल्याला पुढच्या पार्टमध्ये इथं डिस्कस करायचं आहे, दॅट इज कंस ट्यूब. आता कंस ट्यूब्स दिस इज द मेथड विच आर यूज टू मेजर द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन गॅसेस. म्हणजे गॅसेससाठी जर आपल्याला व्हेलॉसिटी मेजर करायची असेल तर तिथं आपण कंस ट्यूबचा यूज करत असतो. सो दॅट इज दिस ट्यूब्स और दिस मेथड वी कॅन डिटरमाइन द स्पीड ऑफ साऊंड इन गॅस. ओके, आता आपण काय केलं बघा, या मेथडमध्ये इथं आपण एक सिलेंड्रिकल गॅस ट्यूब घेतली. ह्या गॅस ट्यूबमध्ये इथं गॅस आहे, पर्टिक्युलर गॅस. नंतर हा रॉड जो आहे तो आपण मुव्हेबल पिस्टन्स P1 हा जो आहे तो मुव्हेबल पिस्टन्स आहे, ह्या मुव्हेबल पिस्टन्सला जॉईन केलेलं आहे. आणि मग आता काय करणार आहे बघा आपण इथं, याच्यामध्ये आपण थोडी ग्लायकोडियम नावाची एक पावडर जी आहे ती आपण पावडर ह्या सिलेंडर ट्यूबमध्ये आपण काय केली, इन्सर्ट केली ह्या लोअर पार्टमध्ये. तर होतं काय बघा, ज्यावेळेस तुम्ही ह्या रॉडवरती कशासाठी स्टक करतात, म्हणजे इथं फ्रिक्वेन्सी, याला सम फ्रिक्वेन्सी क्रिएट करतात, त्यावेळेस हा रॉड व्हायब्रेट व्हायला लागतो. आणि व्हायब्रेट झाल्यावर रॉड काय करतो, पुढे ह्या सिलेंडरच्या ट्यूबमध्ये, क्लोज ट्यूबमध्ये काय करतो, वेव्स ट्रान्सफर करतो. मग ही वेव अशा पद्धतीने, फर्स्ट वेव अशा पद्धतीने काय होते, इथं ही इन्सर्ट होते. अशा पद्धतीची फर्स्ट वेव बघा, ही अशा पद्धतीने इकडे काय होईल, इन्सर्ट होईल. आणि पिस्टन P2 हा फिक्स आहे, ह्या Pला ह्या रिजिड सपोर्टमध्ये काय होते, इट विल रिफ्लेक्ट होते. आणि रिफ्लेक्ट होऊन अशा पद्धतीची काय होते, एक वेव्स तयार होतात. कोणती वेव्स तयार होते इथं, तर टेशनरी वेव्ह क्रिएट होते. आणि ह्या टेशनरी वेव्हचा जो अँटी नोड पॉईंट्स आहेत, अँटी नोड म्हणजे इथं ही टेशनरी वेव्ह क्रिएट झाल्यानंतर हा जो नोड पॉईंट आहे, ह्या नोड पॉईंटला ह्या पावडरचे काय मिळतील तुम्हाला, हिप्स मिळतील. क्रस्ट पार्ट म्हणलं तरी चालेल. म्हणजेच इथं ही टेशनरी वेव्ह आपल्याला दिसत नाहीत, परंतु इथं जी ट्रान्सफर टाइप्स वेव्ह आपल्याला जे आहे ते पावडरमध्ये, पावडरचा जो पार्ट आहे, काही पार्ट क्रस्टमध्ये, नंतर ट्रफमध्ये, ट्रफ म्हणजे हिप्स पार्ट काय होतं इथं क्रिएट होतात. ओके, म्हणजे अशा पद्धतीची इथं काय झाली, ही पावडरची वेव्ह काय झाली, इथं क्रिएट झाली. ओके, मग आता आपण जर इथं वेवलेंथ जर फाइंड आउट जर केली किंवा फ्रिक्वेन्सी जर फाइंड आउट केली, किंवा इथं जर आपण जर बघितलं ह्या दोन वेव्हजमधलं डिस्टन्स जर लॅम्बडा जर घेतलं, किती घेतलं, लॅम्बडा, किंवा एका पीकचं डिस्टन्स घेतलं आपण λ/2, किती घेतलं, λ/2. तर हे λ/2 हे डिस्टन्स जे आहे ते रॉडच्या लेंथ इतकं असतं. किती असतं, लेंथ ऑफ रॉड. सो वी सिम्पली से दॅट इज वेवलेंथ ऑफ रॉड बाय 2 इज इक्वल टू लेंथ ऑफ रॉड. किंवा तुम्ही जर आतमधल्या पार्ट इयरसाठी जर घेतलं तर वी सिम्पली से दॅट वेवलेंथ ऑफ इयर डिवाइड बाय 2 इज इक्वल टू एका पीकसाठीची पीकचं डिस्टन्स इज इक्वल टू लेंथ ऑफ इयर
columns. So lambda year by 2 is equal to length in years. We simply say that. Okay. आता हे लेंथ ऑफ इयर याचा अर्थ काय, द डिस्टन्स बिटवीन टू हिप्स, दोन हिप्स मधलं डिस्टन्स, ह्या दोन हिप्स मधलं डिस्टन्स याला म्हणलं तर लेंथ इन इयर. कॉन्सेप्ट लक्षात आली तुमच्या. मग हे डिस्टन्स कशी इतकं असणार आहे, लॅम्बडा बाय 2, लॅम्बडा इयर बाय 2 इज इक्वल टू दिस वन. मग आता इथं तुम्ही लॅम्बडा फाइंड करू शकता. लॅम्बडा ऑफ रॉड इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ लेंथ ऑफ रॉड और वेवलेंथ ऑफ इयर दॅट इज गॅस, गॅसची वेवलेंथ इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ लेंथ इन इयर. मग आपल्याला व्हेलॉसिटी किंवा फ्रिक्वेन्सी जर घेतली तर फ्रिक्वेन्सी आपण याला काय किती फ्रिक्वेन्सी दिली आपल्याला नोन असणार आहे. देन फ्रिक्वेन्सी ऑफ रॉड, आता हे कधी होईल बघा, ज्यावेळेस ह्या रॉडची फ्रिक्वेन्सी आणि इथं जे इयर आहे हा गॅस आहे, ह्या दोघांची फ्रिक्वेन्सी ज्यावेळेस इथं मॅच होईल म्हणजे इथं रेझोनन्स क्रिएट होईल, त्यावेळेस इथं हे तुम्हाला काय मिळतील, हिप्स मिळेल. काय मिळेल, हिप्स मिळेल. मग त्यावेळेस त्या रेझोनन्सच्या कंडिशनला जी पावडरचा पार्ट जो आहे तिथं लायपोसोडियम पावडर आपण जी टाकलीत त्या पावडरचा हिप्स पार्ट पुढं नोडच्या ठिकाणी काय होतील, क्रिएट होतील. ही वेव आपल्याला दिसणार नाहीत, पण आपल्याला हा पार्ट पावडरचा पार्ट इथं हिप्स, नंतर सम पार्ट डाऊन, परत हिप्स, परत सम पार्ट डाऊन, परत हिप्स, अशा पद्धतीची वेव क्रिएट झालेली असेल. दोन हिप्स मधलं डिस्टन्स आपण लेंथ इन इयर घेतलं तर हे किती मिळेल आपल्याला, लॅम्बडा बाय 2 दॅट इज अ लेंथ ऑफ गॅस इन इयर्स. सो लॅम्बडा इयर बाय 2 इज इक्वल टू लेंथ इन इयर. सो दोघांची फ्रिक्वेन्सी सेम आहेत, रॉडची फ्रिक्वेन्सी आणि आतमधल्या जर गॅस जो आहे त्या गॅसची फ्रिक्वेन्सी. सो दिस फ्रिक्वेन्सी एन इज इक्वल टू, मग फ्रिक्वेन्सीचं फॉर्म्युला माहिती तुम्हाला, वेवलेंथ आपण व्हेलॉसिटी आपण लॅम्बडा. सो मग आपण असं म्हणू शकतो दॅट इज व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन इयर डिवाइड बाय द वेवलेंथ इन इयर. ओके. मग अशा पद्धतीने आपण इथं गॅसेस किंवा रॉड याची व्हेलॉसिटी फाइंड आउट करू शकतो. दॅट इज व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन इयर ऑर इन टर्म्स ऑफ रॉड. ओके. सो दिस आर द यूज ऑफ दिस कंस ट्यूब्स. मग या कंस ट्यूबचा यूज आपल्याला कुठं कुठे बघा, कंपॅरिझन ऑफ व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन डिफरंट गॅसेस. ओके. कंपॅरिझन ऑफ व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन डिफरंट गॅसेस, म्हणजे आपण एक गॅस रिमूव्ह केला, समजा इथं अगोदर हिलियम घेतला, नंतर तुम्ही दुसरा गॅस घेऊ शकता, ऑक्सिजन गॅस घेऊ शकतात. ओके. डिफरंट नायट्रोजन गॅस घेऊ शकतात. मग ह्या डिफरंट गॅसेसच्या मध्ये व्हेलॉसिटी ऑफ साऊंड फाइंड आउट करण्यासाठी तुम्ही याचा यूज करू शकता. नंतर डिफरंट सॉलिडमधली व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन सॉलिड्स, कंपॅरिझन ऑफ व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन सॉलिड, म्हणजे तुम्ही इथं दोन्हीची फ्रिक्वेन्सी, याला दिलेली फ्रिक्वेन्सी आणि आतमधली फ्रिक्वेन्सी सेम असणार आहे, त्यानुसार तुम्ही काय फाइंड करू शकतात, व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन डिफरंट सॉलिड्स. म्हणजे इथं रॉड डिफरंट सॉलिड्स यूज करायचं, वी गेट द न्यू व्हेलॉसिटी ऑफ साऊंड दॅट सॉलिड्स. ओके. सो दीज आर द मोस्ट of use of this method. Okay, this is a cons tubes. It is very simple methods. आणि अशा पद्धतीने मग आपण आजच्या लेक्चरमध्ये काय काय बघितलं, एंड करेक्शन बघितला, रेझोनन्स ट्यूब पार्ट बघितला आणि नंतर कन्स ट्यूब पार्ट बघितला. तर आजचं लेक्चर आपण इथेच थांबवतोय. लेक्चर तुम्हाला जर आवडलं असेल तर आपल्या चॅनलला व्हिडिओला लाईक करा. अजून तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब करेल नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जो आहे तो आपल्या इतर मित्रांनाही शेअर करा. आजचं लेक्चर इथेच थांबवतोय आपण. थँक्यू.